राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा मोठा भूकंप होणार असल्याचं भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। राज्यात 2019 पासून सातत्यानं राजकीय भूकंप होत आहेत। पहिला भूकंप म्हणजे शिवसेनेनं 2019 मध्ये निकालानंतर मुख्यमंत्रीपदाची मागणी केली। त्यानंतर दुसरा भूकंप म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं 2.5 दिवसांचं सरकार। त्यानंतर तिसरा भूकंप म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करणं हा चौथा भूकंप होता आणि अजित पवारांचा महायुतीतला प्रवेश हा पाचवा भूकंप होता। आता सहावा भूकंप कधी होणार याचा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला आहे। तिसरा देखील भूकंप होईल असं म्हटलं होतं। आता निवडणूक तोंडावर आहे, तो भूकंप नेमकी कधी होणार आहे? बघा, निवडणुकीच्या आधीच होईल। आपल्याला कळेल अजून काय काय होतंय, कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून। पण निश्चित मोठे मोठे भूकंप आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील। निवडणुकीपूर्वी 15 ते 20 दिवसात म्हणजे मार्च महिन्यात राजकीय भूकंप होऊ शकतो। गिरीश महाजनांनी मोठं भाकीत वर्तवलं, पण त्याविषयी त्यांनाच माहिती असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। गिरीश महाजनांच्या राजकीय भूकंपाच्या भाकिताचा संजय राऊतांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला। बरं, ठीक आहे, हो द्या। हा महाराष्ट्र आहे, जपान नाही रोज भूकंप व्हायला। हा महाराष्ट्र, जपान नाही भूकंप व्हायला। आणि महाराष्ट्रात जेव्हा एक भूकंप होईल 2024ला, तेव्हा तुम्ही कुठे वाहून जाणार आहात, कोसळणार आहात, त्याची तुम्ही मनाची तयारी सगळ्यांनी केली पाहिजे। पक्ष फोडणं म्हणजे भूकंप नसल्याचा टोला लगावत संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर तोफ डागली आहे। मात्र निवडणुकीच्या 20 दिवस आधी काय होणार याविषयीची उत्सुकता मात्र आता चांगलीच वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।